श्रीमच्चक्रधरांद्रि पंकजलता सर्वे कला स्वादिता प्रेमामोद सुचार नित्यंगता स्वानंद आह्लादिता ब्रह्मादि फलोग पुष्पजनिता नट्टादि सारोजिता सद्धर्मोक्ति सुरन्विता मधुकरा श्रीनागदेवान सर्वज्ञ श्री स्वामी चक्रधरांच्या तत्वज्ञानाच्या माध्यमातून स्वामींनी सांगितलेलं जे जे काही वंदन आहे नमस्कारण्यासाठी त्याचा नमस्कार वंदन चिंतन कसं करावं या माध्यमातून आपण प्रसाद सेवा सूत्रपाठातील सुरुवात केलेली आहे. काल आपला कापूस या कापसातले जे जे काही मुख्य प्रकार स्वामींच्या संबंधात आले त्या कापसाच्या तयार झालेल्या वस्तू वंदनीय आहेत हे आपण श्रवण केलं. आज कापसाच्या पुढं कोसला किडा राहतो आणि या किड्याच्या माध्यमातून ते जरतारी वगैरे वस्त्र तयार होतात. रेशमी जरतारी ते वस्त्रही स्वामींना अर्पण केलेले आहे. त्या वस्त्राचा संबंध स्वामींनी प्रसन्नतेने केलाय. गोविंद प्रभू बाबा असतील किंवा आमचे सर्वज्ञ असतील, दोन अवताराच्या संबंधाने संबंधित झालेले हे वस्त्र रेशमी किंवा जरतारू हे आपण आज श्रवण करणार आहे. आता कोसल्यांत समग्र पाटा उभे आली. कोसला या शब्दामध्ये जेवढे पाटाऊ रेशमी जरतारी जितकेही स्वामींच्या आणि गोविंद प्रभू भावाच्या संबंधाने संबंधित झाले ते सर्व वस्त्र प्रसाद सेवेमध्ये बरेच काही वस्तू आलेले आहेत, पण त्याचा उल्लेख नेमका सर्वांचा नाही आहे. कोणाला कुठं दिली, कशी दिली हे काही नाही, फक्त वस्तूचे नाव आलेले आहेत असेही आहेत. म्हणून जे काही आपल्याला माझ्या माहितीप्रमाणे आहे ते आपल्या समोर मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. जेवढे पाटाऊवे स्वामीच्या आणि गोविंद प्रभू बाबाच्या संबंधात जेवढे पाटाऊवे आली तेवढे वस्त्र घ्यायचे. त्याच्यामध्ये 12वेची दूध
कोणी दिली, कधी दिली, काही उल्लेख सापडला नाही. 12वेची दुटी एवढं म्हणता येईल. 12 रंगाचं वस्त्र होत. 12 रंगाचं वस्त्र होतं. कोणीतरी भक्तजनांनी दिलेलं आहे, त्याला 12वेची दुटी. दुटी आपल्याला माहितच आहे, उपरण्याचा सारखा प्रकार किंवा तुमचा शिरल्यासारखा प्रकार, म्हणून 12वेची दुटी. माईन भट्टाची मेघवर्णी पाक, मेघवर्णी दुटी. माईन भट्टांनी गोविंद प्रभू बाबाच्या ठिकाणी अर्पण केले. मेघवर्णी ढगाच्या रंगाची, मेघवर्णी म्हणजे ढगाच्या रंगाची. तीही या मानवा पंथात संबंधित आलेली आहे. कुठंतरी कोणत्या तरी पिढीमध्ये आहे अशी नमस्कारी आहे. म्हणून मेघवर्णी दुटी. मेघवर्णी पाक, दुटी आणि पाक दुटी उपरण्याला म्हणतात. पाक म्हणजे डोक्याला गुंडाळाचे लंब वस्त्र, त्याला फेट्यासारखं बनावं असं वस्त्र, त्याला पाक म्हणतात. मेघवर्णी पाक म्हणजे फेटा, मेघवर्णी म्हणजे ढगाच्या रंगाचा. कसा रंग आहे ढगाचा? आकाशी नाही ना, ढगाचा सांगितलं ना, आकाशाचा नाही सांगितलं, ढगाचा सांगितलं. मेघ, मेघ असं ढगाला म्हणतात. काळसर थोडसा असलेलं मेघवर्णी पाक. एकदम काळाही नसतो आणि एकदम पांढराही नसतो, अशा प्रकारचा त्याला कोणता रंग म्हणतात? राखाडी. त्याला मला कमी ऐकायला, जोरात बोललं की ऐकलं. राखाडी रंग, अशा प्रकारचा मेघवर्णी पाक म्हणजे डोक्याला बांधण्याचं वस्त्र. स्वामींच्या पवित्र संबंधाने पावन झालेला आहे, वस्त्र प्रसादामध्ये आलेलं आहे. पुढे सोन शेळा फुटा याचा उल्लेख आहे गोविंद प्रभू बाबांच्या ग्रंथात. सोन शेळा फुटा, जरीच्या काठाचा असलेला वस्त्र, ज्याला वस्त्र आहे पण त्याला काठ कशाचा आहे? एकदम भरभरीचा आहे. गोविंद प्रभू बाबाचा रहिवास राजमठामध्ये होता, आपल्याला माहिती नाही. 125 वर्ष राज्य केलं. गोविंद प्रभू बाबा राजमठात असताना आरोग्याची वेळ झालेली होती. दुपारी आरोग्याची वेळ झालेली आहे. आबाईशा नावाची नागदेवाची माता, तिने आमच्या रावळांची खूप सुंदर सेवा केली. थोडी म्हणायची आबाईसाला गोविंद प्रभू. त्या आबाईसानी आरोग्याची तयारी केली. दात विस्तारल्या गेलं. गोविंद प्रभू बाबांनी सोन शेळा फुटा म्हणजे जरतारी वस्त्र नेसलेलं होतं. तिथं जेवायला बसलेले होते. ताट समोर आलेलं होतं. आता जेवणार, घास घेणार, प्रवृत्ती बदलली.
राजमठातून सरळ निघाले, तुळू तुळू धावत. त्याचं धावणं बी वेगळं. आबाईचा माहीत बट्ट मागं पडताय, परंतु काही सापडत नाही. ते काही थांबायला तयार होत. स्वामी बोलत पडताय, आबाईचा माहीत बट्ट मागं पडताय. काय झालं स्वामींना, काय प्रवृत्ती होती काही कळत नव्हतं. तो स्वामींचा जो सोन चेडा फुटाय असा वर आवरून आवरून पळायचे. स्वामी पळताय 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 आणि डायरेक्ट कोळवी. रुद्रपूर पासून हे गाव 5 किलोमीटर आहे. कंटक मोदने या लीलेच्या माध्यमातून ही लीळा आलेली आहे. पळताय 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 आणि ते विहीर होती, त्या विहिरीजवळ काटा पडलेला. तिथं गेले, बसले, तो काटा म्हणून टाक. हे गेले, यांना काही कळालं नाही. काटा मुरला, स्वामी परत फिरले आणि आरोग्य त्याच्यातून भावार्थ सोन शेळा फुटा स्वामींनी घालून एका हाताने वर ओढताय आणि पळताय पळताय आणि समोर आरोग्याचं ताप आहे. तरीही आरोग्य न करताय, स्वामींचा आरोग्याचा टाइम झालेला आहे, तरीही गोविंद प्रभू आरोग्य न करता त्या कंटक कोळवीरला गेले. आपल्याला वाटेल एखाद्या वेळेसारखं काम झालं, काय गरज होती इतक्या लांब 5 किलोमीटर जायचं, काटा मोडून टाकायचं. पण या लीळेतून या सोनचेळा वस्त्र नेसण्याच्या माध्यमातून श्री गोविंद प्रभू बाबाने आरोग्याला बाजूला असून स्वतःची पर्वा न करता परमेश्वर दयाळू मयाळू कनवाळू कृपाळू आहे असं सर्वांना माहित आहे. परंतु परमेश्वराचा दयाळू मयाळूपणा जो आहे हा या ठिकाणी दिसलेला. त्या काट्यामध्ये एक जीव जडत्वाचं दुःख भोगत. जडत्व कशाला म्हणतात हेही आपल्याला समजून घ्यावं लागेल. एखाद्या मनुष्याचं हनन केलं म्हणजे मार, एखादी दुसऱ्याला मारलं, एखादी स्वतःला मारलं, कोणी असो, स्वतः मरो नाही तर मग दुसरा मारो. सोपं वाटतंय, पण एका व्यक्तीला एकाने जर मारलं तर आपल्या आयुष्याच्या दसपट त्याला नरक भोगावं लागतं. आपलं आयुष्य किती आहे? 100. 100च्या दसपट किती आलं? 1000. एका माणसाला मारलं, 100 माणसाला मारलं तर 1000 माणसाला मारलं तर काही विचारत नका किती होईल ते. काही 1000 माणसाला मारल्यावर 10,000 होईल. आणि हे दुःख एका जीवाला देवता त्या काट्यामध्ये घालून भोगवणार होती. त्या काट्यामध्ये त्या जीवाचं दुःखरूप जडत्व भोगवणार होती. त्या जीवानी काहीतरी पूर्वीच
थोडीशी परमेश्वराच्या ठिकाणी कणव उडवली, ते दुःखाच्या ठिकाणी काम मिळालं. आणि गोविंद प्रभू बाबांनी काय केलं, या जीवाला, या देवतेने जर या परमाणूमध्ये, त्याला परमाणू त्या ठिकाणी दुःख भोगवलं जातं. परमाणू राईचा 27 राई पाहिलेले असं तुम्ही त्याचा 60 विषय केले. परमाणू दृष्टी गोचर नव्हे, आपल्याला दिसत होत. असा असलेल्या परमाणू मध्ये एवढा मोठ्या जीवाला संपादकत्व करतात आणि फक्त दुःखाचं प्रेशर सुरू करून देतात. 1000 वर्ष त्याच्याकडे पाहत, 1000 वर्षाचं कॉक सुरू करून दिला की ते देवता बाजूला होणार, दुःख सुरू राहत. असं दुःख त्या जीवाला होणार. आणि गोविंद प्रभू बाबांच्या ठिकाणी त्या जीवाची काही कणव असेल म्हणून तू काटा काय केला, देवतेचा असा आहे. वेळेला खूप महत्व आहे. वेळ गेली की देवतेचा विधी चुकून जातो. नेमकी तिची संपदा कत्व करायची वेळ आणि श्री प्रभू बाबाची काटा मोडायची वेळ काय झाली, एकच झाली. त्यामुळे त्या देवतेला, त्या जीवाला त्या परमाणूमध्ये संपादकत्व करावं अशी परिस्थिती राहिली नाही. त्या जीवाचं दुःख लांबलं, चुकलं नाही, पण नक्कीच काय झालं, लांबलं. आणि ते दुःख लांबण्यासाठी परमेश्वराने केलेली हे सोन शिळा फुटा घालून ती लीला आमच्या श्री प्रभू बाबांनी केली. म्हणून त्या माध्यमातून त्या जीवाचं या प्रसाद सेवेच्या माध्यमातून चिंतन करत असताना असे दुःख आपण अनंत प्रकारचे जोडलेले, खूप प्रकारचे दुःख जोडलेले. आज आपल्याला मानवाचा जन्म आलेला आहे, उद्या आपल्याला जडत्व का होणार नाही सांगता येत नाही. उद्धरले तर खूप चांगलं आहे, नाही उद्धरले तर स्वर्ग नरक कर्म. उद्धरले तर योग, नाही उद्धरले तर चतुर्विद आहेच. म्हणून बाबांनो, या प्रसाद सेवेच्या माध्यमातून परमेश्वराचं चिंतन करत असताना, प्रसादाच्या लीळा आठवत असताना, स्वामींनी अनेक केलेल्या लीळा आठवत असताना आपल्या हृदयात, आपल्या अंतःकरणात परमेश्वराला हीच विनंती करायची की परमेश्वर असा दयाळू मायाळू आहे. अशा प्रकारच्या वस्त्र नेसून स्वतःच आरोग्य सारू. तुम्हाला जर भूक लागली ना, तुम्ही आपल्या मुलाचा सुद्धा विचार करत नाही, पहिले मला काय करू दे, कारण मला शुगर आहे, मला खाल्ल्याशिवाय. म्हणजे भूकच अशी वस्तू आहे. अतृप्त झालेला आत्मा काय करतो, तृप्त होण्यासाठी काही प्रयत्न करतो, तेव्हा बाकीचं सर्व काम काय करतो, बाजूला सांगतो. आणि परमेश्वर ताटावरून उठून जाणं, किती मोठी कणव जोडलेली असावी त्याने, की परमेश्वर ताटावरून उठून जात आहे. ताट बाजूला सारून केलं, सोन शिळा फुटा भारी वर्दरी वस्त्र असं आपण लग्नामध्ये वस्त्र घालतो. लग्नातून घरी आलो की बाजूला श्री प्रभू बाबांनी तोही विचार केला नाही की आपल्याला पायी पायी जायचं आहे, दूर धावत जायचं आहे, काय होईल वस्त्राचं. हा कोणताही प्रकार श्री प्रभू बाबांनी केला नाही. कोणासाठी, जीवांसाठी. जीवाची कंडिशन अशी आहे, जीवाला अशा प्रकारच्या दुःखातून मुक्त करायचं आहे. आणि ही कणव तरी परमेश्वराच्या ठिकाणी जोडावी. नाही काही तर नरक तरी चुकवा, परमेश्वराचा उद्धार होईल, नाही होईल. हा कणव कशामुळे, कणव अशी आहे की थोड्या थोड्या आपण चांगल्या क्रिया, चांगल्या क्रिया म्हणजे परमार्गाच्या क्रिया,
परमार्गाच्या क्रिया म्हणजे एखाद्या साधूला मदत करणं, एखाद्या मार्गाची सेवा करणं, एखाद्या स्थानाचं संरक्षण करणं, एखाद्या प्रसादाचं संरक्षण करणं, हे केलं, हे प्रेमाचा उपाय आहे. परंतु तुम्ही प्रमादी आहे. आलं का लक्षात? तुम्ही परमेश्वराच्या पायरीवर घसरले. मग घसरणार कुठे असाल? ननु सरती ते प्रमादी बोलीजे तया सृष्टी शून्य. म्हणजे शून्य म्हणजे काय की या सृष्टीमध्ये उद्धरण्याच्या लायकीचा राहिला असा अर्थ लावता ना. मग तो त्यांनी केलेल्या तर क्रिया आहे, परंतु उद्धरण्याला तो बिनकामी झाला. आणि अशा काही क्रिया केल्या त्याच्यानी परमेश्वर स्वरूपी काय झाली? कणव जोडली. चतुर्विधीला गेला तो, प्रायश्चितही नाही केलं. अधिक वृत्ती समान वृत्ती तर बाजूला द्या, प्रायश्चितही नाही केलं. तसं सशासारखं ससा प्रायश्चित नाही केलं, चतुर्विधीला गेला. पण तू आचार केला, यांनी आचारही नाही केला आणि घसरला. पण परमेश्वराच्या ठिकाणी या ज्या क्रिया घडल्या याच्यानी काय निष्पन्न आले? कणव. म्हणून परमेश्वर त्याला नरकाला जाऊ दिलं. एवढा फायदा झाला. एवढा काय आला त्याचा? म्हणून मी सांगतो उद्धरण खूप बाजूला राहील. उद्धरणं हे खूप कठीण गोष्ट आहे. त्या लाईनीला आपण जाऊच, प्रयत्न करूच, परंतु त्याआधी आपल्या जीव स्वरूपावर अशा छोट्या छोट्या कणव जर जोडल्या गेल्या तर दुःखातून मुक्ती करणे पाहिजे. अशी पुस्तकांनी ते कणव काम आहे ते. आणि त्या दुःखापासून परमेश्वर काय करतात? आपल्याला रक्षण करतात. जसा उदाहरण द्यायचं असलं तर परमेश्वराचे अवतार खूप होतात. त्याच्यामध्ये एक आत्मरमणीय अवतार आहे ना. एक आत्मरमणीय अवतार म्हणजे तो फक्त एका ठिकाणी बसून राहतो असं सांगतात. तो आत्मारमणीय एकाच ठिकाणी बसतो आणि आपला आत्मारमण करतो. कशासाठी होतो हा अवतार? त्याला हूस आली ना. का झालं मग? जीवाची कणव. कणव काय की एखाद्या जीवाला दुःखात टाकलेला आहे, जडत्वात टाकलेला आहे. त्या जडत्वातून तो मुक्त होणारच नाही. कारण हजारो जडत्व त्यांनी जोडलेले आहेत. एका पाठी एक भोगावं लागणार आहे, चुकणार नाही. पण थोडीशी कणवही जोडलेली आहे. त्या कणवेच्या माध्यमातून एक आत्मरमणीय अवतार होतो. आणि ज्या ठिकाणी संपादकत्व केलेल्या जीवाला त्या परमाणूमध्ये, त्या परमाणूवर बसून राहतो, देवता दुःख संपादू शकत नाही. जोपर्यंत अवतार बसलेला आहे याला म्हणतात आत्मरमणीय अवतार. म्हणजे याच्यामध्ये संपादकत्व केलेलं आहे. आणि हे जे गोविंद प्रभू भावाचं आहे हे करायचं बाकी आहे. आणि ते बाकी होण्याच्या आधीच परमाणू काय केला? श्री प्रभू बाबांनी खंडित केलं. आणि खंडित करून त्याला त्या जडत्वापासून वाचवलं. एखादा जडत्वामध्येच गेलाय, त्याला त्याच्यातून वाचवायचं आत्मरमण बसून जातो. त्या ठिकाणी बसल्यावर देवता दुःख देईन का? त्या परमाणूला नाही देणार. म्हणून तोपर्यंत त्याचं दुःख प्रतिबंध असंही. म्हणून सोन शेळा होते. म्हणून जीवनामध्ये कणव प्राप्त करणं अत्यंत गरजेचं आहे. कणव कधी कधी काय होते? अन्य राखीचे लोक राहतात, तेही प्राप्त करू शकतात की त्यांना काही कोणत्याही प्रकारचं बंधन नाही. पण तू परमार्गामध्ये येतात आणि एखादी क्रिया करून जातात, किंवा परमार्गामध्ये येतात, किंवा त्याच्या घरामध्ये एखादा चांगली क्रिया आचरत राहतो परमार्गाची, तो आहे अन्य राखीचा. आणि त्याच्या घरामध्ये कोणी दैव राखीचा आलं आणि ते क्रिया तो आचरतोय, म्हणजे इकडची
तर इकडची आचरल्यानंतर तो विरुद्ध पक्षाचा आहे. त्रास देतात लोक. आता तुम्हाला माहिती आहे का, अन्य रात्री मध्ये एखादी मुलगी गेली की तिला धर्माला काय करतात, त्रास देतात. मग याची अनुकूलता राहते. हा काय करतो, तुला करायचं ते कर बाई, तुझ्या याच्यात मी काही भानगडीत पडणार नाही, मी करणार नाही पण तुलाही अडथळा आणणार नाही. अशा पद्धतीचे जे लोक आहेत त्याच्याने त्यांची कलम निष्पन्न. का कलम निष्पन्न आली, तर त्या जीवाला त्यांनी परमेश्वराच्या मार्गापासून प्रवृत्त केले नाही, म्हणून ती कलम निष्पन्न. असे लोक आहेत जगात की ते करत नाही पण दुसरे करतात त्याला त्रासही देत. मग त्याचं वाया जाईल का? हो, त्यांनी नाही केलं पण त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि ईश्वराच्या क्रियेला प्रोत्साहन दिलं म्हणजे त्यांनी जीवनामध्ये कणव वळली आणि त्याची कणव अशा ठिकाणी, ती कणव या ठिकाणी उपयोगी. परमेश्वर त्याला दुःखाला जाऊ देणार नाही. हा पुढे जगधरण्याची, पुढे रामधरण्याची आहे. जगधरण्याची त्रिवेद. गोविंद प्रभू बाबाच्या काळात एक जगधरण राजूर रोहन असं एक गावाचं नाव आहे विदर्भामध्ये. आणि त्या राजूर रोहन खेळाचा हा खूप मोठा श्रीमंत माणूस होता, ज्याला पाटीलकी म्हणतात ना, खूप मोठा पाटीलकी त्या विरार होता. आणि त्या गावाचं राज्य करत राहायचं. मग त्याच्या कानावर आल्या काही गोष्टी. वृद्धपूरला एक असे गोविंद प्रभू बाबा आहे, ते मेलेल्याला जिवंत करतात. ते गोविंद प्रभू बाबा आहे, त्यांनी एक वेल उपटला म्हणे आणि दुसरीकडे लावला. तो तिसऱ्या दिवशी काय झाला, त्याला फळं फुलं आले, जगला नाही, त्याला फळं फुलं. अशा आश्चर्यकारक घटना या जगलदेवानी ऐकले. त्याचा काही विश्वास बसत. आश्चर्यकारक होत्या घटना, त्याच्यामुळे त्याचा काही विश्वास बसत. मग यांनी काय केलं, तिथून तपास केला. त्याच्या हृदयाला वाटलं की हे काहीतरी आहे. मग काय करावं, तो स्वतः गेला. स्वतः श्री प्रभू बाबाच्या भेटीला गेला नाही, तर त्यांनी काय केलं, 32 प्रकारच्या वस्तू, त्याच्यामध्ये लोहा आहे, गंगाळ आहे, तांबण आहे, आरसा आहे, दांडी आहे, पालखी आहे, वस्त्र आहे, हे त्रिवेदी वस्त्र, अशा 32 प्रकारचं जे राज साहित्य राहत, जे राज उपभोगाचं साहित्य राहत, अशा 32 प्रकारच्या वस्तू आपल्या जो पुरोहित राहतो त्याच्या माध्यमातून श्री प्रभू बाबाच्या ठिकाणी पाठवले. तो जगधरण्याची त्रिवेदी नाही आहे, तर 32 वस्तू, दांडी, पालखी, बऱ्याच जे काही आहे, गोकार वगैरे सर्व 32 प्रकारच्या वस्तू त्याच्यामध्ये महत्वाची. त्याच्यात त्रिवेदी घेतली. त्रिवेदी म्हणजे 3 गडीचं वस्त्र, ते जरतारी रेशमीचं वस्त्र होतं. ते वस्त्र त्या जगधरण्याने स्वामींच्या ठिकाणी पुरोहिताच्या द्वारे समर्पित केलेलं आहे, स्वतः मात्र गेलेला नाही, असा चरित्रात उल्लेख आहे की त्यांनी स्वतः काही गेला नाही. ते आपल्या पुरोहिताद्वारे त्या 32 वस्तू त्यांनी अर्पण केल्या आणि त्यांची स्वामींची पूजा केली. पुरोहिताद्वारे का करणं,
पण त्याचं गोष्ट त्याला लागलं. पूर्वीचे राजे लोक होते ते स्वतः कोणतीच क्रिया करत नव्हते, असं तुम्हाला माहित असतं. जर तुम्हाला उदाहरण द्यायचं होतं तर आमच्या स्वामींनी हरिपाळाचं पूर उठवलं आणि हरिपाळाचं पूर उठवल्यानंतर स्वामी म्हणतात मला राम यात्रेला जा. तेव्हा विशालदेव काय म्हणतो, आपल्याला राम यात्रेला जायची गरज नाही. आपण एखाद्या पुरोहिताद्वारे तुझे जे हेतू आहेत ते काय करू, पूर्ण करू. म्हणजे पुरोहिताद्वारे पूर्वीचे राज लोक काय करत होते, क्रिया करत होते. याला एक पुरावा हा सापडतो. परंतु हरिपाळ देवाला तो गुजरातच सोडायचा होता, तो प्रश्न अलग. म्हणून त्या निमित्ताने त्यांनी गुजरात सोडलं ते वेगळं. म्हणून ते जप धरण्याची पुढे राम धरण्याची त्रिवेणी. अचलपूरचा राम धरणं स्वामींना घरी नेलं. मला माहितच आहे, स्वामी त्या ठिकाणी बऱ्याच दिवस वास्तव्य केलं. एकाएकी स्वामी उदास झाले. अवदास्य झालं स्वामींचं. उदास झाले आणि म्हणतात आता मला काही इथं राहायचं. त्याला न सांगता निघून गेले. तिथं जायचं कुठला लाखात बारा आहे म्हणून तिथे निघून गेलो. हा पाहिलं, घरी आला, शोध घेतला, स्वामी काही सापडत नाही. आपले सेवक पाठवले. सेवकांनी शोध घेतला आणि शोध घेतल्यानंतर लाखनबारा म्हणून अचलपूरला स्थान आहे, त्या ठिकाणी स्वामी चक्र बसलेले दिसले. सेवकांनी राजाला निरोप दिला. राजा तिथे गेला. राजाने स्वामींच्या चरणावर मस्तक ठेवलं. नाही म्हणे तुम्ही न सांगता निघून आलो. नाही नाही मला उदासी आलं, मी काही राहणार. तिथंच त्यांनी स्वामींची पूजा केली. त्याच्यामध्ये वस्त्र त्रिवेदी दिलेलं आहे. परंतु तरीही त्या राजाला त्या स्वामींवर विश्वास नाही. म्हणून रात्री त्याने काय केलं, पहारे ठेवले की कुठे चालले जातील. सकाळ झाली, स्वामी म्हणतात काय तुझं नुसत्यात घेऊन खाल्ली नाही, काय चोरून गेलं की तुम्हाला पहारे. त्याने मग स्वामींना विनंती, काय सांगू, तुम्ही गेल्यापासून माझ्या मातेचा नेम होता, माझ्या आईचा नेम होता, जोपर्यंत तुम्ही फिरून यायचे आणि त्या पायावर श्रीचरण तुळशी व्हायची, पाणी व्हायची आणि मग ती काय करायची, जेवण करायची. पण तुम्ही इकडं गेले 3-4 दिवसापासून तिने अन्नाचा कणही पोटात घेतलेला. तुम्हाला घरी यावं लागलं. स्वामी गेले, तिने तुळशी वाहिली, अन्न घेतलं. स्वामी म्हणतात बाई हा कोणता नियम आहे का, हे काही आहे का, व्रत आहे का, असं व्रत नाही करायचं. स्वामीने सांगितलेल्या सूत्रामध्ये परमेश्वर होईल हे कपाळ खळकेशी घ्या पा. तुम्ही जर एखाद्या नदीच्या खळकावर गेले आणि डोकं आपटलं, चक्र स्वामी आले तर बरं, नाही तर मी कपाळ आपटून फोडून टाकत. काय होईल, काय होईल, कपाळ फुटून जाईल. पण परमेश्वर आहे ना, असे फालतूचे व्रत देवाने नाही सांगितले हो. कोणतंही व्रत देवानी नाही सांगितलं. पण देवानी सांगितलंय मनुष्य मात्र होऊन असावे. म्हणून तुम्ही म्हटलं की दररोज मी आता उपास करणं सुरू करतो, असं देवाने सांगितलं.
नाही, चतुर्थांश आहार घ्यावाच लागेल. जेवढा जीवानी मात्रा दिली आहे तेवढी घ्यावंच लागेल. म्हणून स्वामींनी सांगितलं, तेने कैकेशी घ्या पा, तो ज्या परी व्हावा त्याची परी होईल. बाजी आणि आता इथं होतो म्हणून आलो, जर इथं नसतो मग मग काय केलं असतं? मरून केलं असतं. आणि मरून गेलं तर ते पाप परमेश्वराला लागत. काही काही लोक स्वामी चक्रांची शपथ घेतात आणि सांगतात, स्वामी चक्रांची शपथ आहे मी असं करून टाकायला. तू तसं करून टाक, स्वामींची शपथ काय लागणार ते बाई त्याची आणि काही हे नाही. म्हणून लक्षात ठेवा, असे फालतू याच्यामध्ये देवानी व्रत वगैरे जे काही शपथ या कोणताही नाही सांगितलेला नाही. कोणत्याही प्रकारचं व्रत सांगितलेलं नाही. आपण जन्माष्टमीचा व्रत करायचं नाही का? आणि कोणतं येणार जे व्रत आहे, दत्त जयंती आहे माझा उपवास आहे, चक्रधर जयंती आहे माझा उपवास आहे, अष्टमी आहे, जवळजवळ 90% बसलेले लोक काय म्हणतात ना, आमचा उपवास आहे. परंतु तुम्हाला साध्या साध्या गोष्टी, साध्या साध्या व्रत याचा नियम नाही माहीत. काही स्वामी चक्रांनी कोणी पाहिला सरळ सरळ याचं काय केलेलं आहे, खंडन केलेलं आहे. बाई श्रीकृष्ण जन्म झाला तेव्हा का देवकीना व्रत केलं होतं का? नाही केलं. म्हणून हे उपवास वगैरे मानवा पंथात म्हणता येईल. हाही व्रत उपास नाही, पण आपली अशी परंपरा आहे काही लोकांची, नवीन आलेल्या सोनबायांची, व्रत सावित्री उपदेशी करता. तुम्ही हा म्हणा का व्रत करता का? जन्मोजन्मी एखादा दारुल्या असल्या की जन्मोजन्मी दारुल्या भेटून लाखाचा भाग, जन्मोजन्मी आपण बाई मधून गुलाम राहायचं. लक्षात ठेवा, कोणती पद्धत आहे? मानवा पंथ याला कट्टर काय आहे, विरोधक आहे. म्हणून व्रत कोणतंही मानवा पंथ नाही. म्हणून या रामधरण्याची त्रिवेदी, रामधरण्याने जी स्वामींना 3 गळीचं वस्त्र दिलं आणि त्याच्या आईला या चरित्राच्या माध्यमातून खूप मोठा आदर्श दिला की आज मी होतो म्हणून नाही ते तू व्रत केलं असतं आणि मी नसतो आला तू मरून गेले असते, फालतू अनिष्ट लागला. उपवास केला तरी शरीरातले जंतू मरतात, त्याच्याने काय होतं, अनिष्ट लागतं. देवाने सांगितलं चांगलं खाऊन घ्या. आहे का नाही? नास्तिक परीचे 9 पुरुष आहेत, त्याच्यावरती शेवटचा पुरुष काय आहे? सर्व खातो पण 3 घंटे देवाचं काय करतो, नामस्मरण करतो, तरी ते उपमंदाला पात्र होतो. किती मोठी सवलत आहे. याच्या पलीकडे काय सवलत पाहिजे? आपण म्हणतो परमेश्वराची भक्ती सर्वात कठीण आहे, पण मी म्हणतो परमेश्वराच्या भक्तीसारखी सोपी भक्ती या दुनियेत कोणतीही नाही. सर्वात भक्ती सोपी फक्त परमेश्वराची. देवता भक्तीला वेळ काळ सर्व लागतं. याला कोणताच काळ लागत. सकाळी नाही होत तर 8 वाजता करा, 8 वाजता होत नाही तर 11 वाजता, 11 वाजता होत नाही तर 2 वाजता करा, 2 वाजता होत नाही तर 4 वाजता, 4 वाजता होत नाही तर रात्री 8 वाजता करा. पण वंद्य दिवस जाओ नदीचे सर्वात महत्वाचं हे सांगितलेलं आहे. म्हणून असे व्रत न करता आपली जी भक्ती आहे ती परमेश्वराच्या चरणी, व्रत सोडून व्रताचा कोणताही अंगीकार न करता त्या रामधर्माच्या मातेसारखं आपण करायचं नाही. आणि परमेश्वराचे जे प्रसाद आहे, नाही तर मग आता आषाढी आहे, माझा उपास आहे, आमका आहे, उपास नावाची वस्तू करायची नाही, असा आदर्श स्वामी चक्रांनी त्या रामधर्माच्या मातेला अन्य बाईला दिला. उद्देश होता तिला, जीव देवता प्रपंच कळत होता तिला, तरी तिला सांगितलं. तर आपण सर्व जाणकार आहे, आपल्याला काय कळत नाही, सर्व कळत, आपण कर्म चुकीचं.
शिरोधका फुटा. क्षीर म्हणजे पाणी, आपले दूध. त्या दुधाच्या रंगाप्रमाणे म्हणजे पांढरा सफेद फुटा देव पण स्वामींच्या संबंधात आलेला आहे, स्वामींना अर्पण केलेला. सारनेला फुटा, सुवर्णाची काठ असलेला. स्वामींना काय काय अर्पण केलेलं काही सांगता येत नाही, पण कोणी कोणत्या वेळेस दिलं एवढा उल्लेख खूप कठीण सांगत. म्हणून सारनेरा फुटा, सुवर्णाचा काठ आहे, जरतारी आहे, पण त्याला जो काठ आहे तो कशाचा आहे? सुवर्णाचा. आता तुम्ही अंबानीच्या मुलाचं लग्न, तुम्हाला खूप मोठं आश्चर्य वाटलं की अंबानीच्या मुलाचा ड्रेस काय होता, अंबानीच्या मुलाच्या हातात घड्याळ काय होत, अंबानीच्या सूनचं काय. त्याच्यापेक्षा आपल्या स्वामींना भारी भारी वस्त्र समर्पण केलेले हा कोणी विचार केला नसेल. हा विचार कोणी केला नसेल की आमच्या गोविंद प्रभू बाबाला, आमच्या स्वामी चक्रांना त्याच्यापेक्षाही भरभरीत वस्त्रांनी पूजा केलेली आहे ती आठवा. त्या अंबानीचं सगळ्यात गावात जगात आठवून आठवतात की अंबानीला असं केलं, अंबानीने इतका करोड आहे, त्याच्यापेक्षा करोडोने आमच्या स्वामींची पूजा करणारे होते, आमच्या श्री प्रभूची पूजा करणारे होते. ते आठवायचे काय लागते, तुच्छ आहे सर. ते जर आठवलं तर अंबानीचं सर्व काय वाटतं आपल्याला, तुच्छ वाटतं. म्हणजे देवाला गदो नायका सारखा देवाला सर्वस्व त्या भावात त्या काळात असलेल्या सोनं, तुमच्यासारखं बेसळ नाही, त्या काळात असलेल्या सुवर्णाने पूजा करतो. तुमचा अंबानी कुठे लागला का? पण आपण स्तुती केली, अंबानीच्या लग्नामध्ये इतका करोडोने खर्च झाला, अंबानी खूप मोठा आहे. अरे काय मोठा, आपल्या देवापेक्षा कोणीच मोठं नाही. आणि देवाच्या पूजनासारखं श्रेष्ठ पूजन आतापर्यंत कोणीही करू शकलं नाही. म्हणजे लोक होते, यांनी स्वतःचा मोठेपणा केला, पण लोकांनी स्वतः जवळ असलेलं वस्त्र देवाचं अर्पण केलं. तू कर, मला काय करायचं तर, तू एक पैसा दान करू शकत. म्हणून सार नेला असाही देवाला अर्पण केलेलं. म्हणून आपण कधीही बारकाईनी या प्रपंचातलं जेवढा सुख पाहतो किंवा हे पाहतो तेव्हा महागाईचा सारखा विचार करायचा. महागाईचा भिक्षेला जायची, दिवाळीचे दिवस होते, भरदारी लोक वस्त्र घालायचे, तेव्हा महागाईचा विचार करायची. हे आता राहता त्याच्यात उद्या निर्याच्या नाणी जाते. हा विचार करा, आपण बोलवंत आहे. हा विचार आपण करत नाही. दुसऱ्याला पाहून काय होतो, भुलून जातो. आणि भुलणं म्हणजे आपल्या देवावरचा विश्वास. एक प्रसाद सेवाचे सांग. आपण जेव्हा जेव्हा आपल्याला जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टीचा विचार करायचा आहे ना, तो विचार करत असताना पहिले देवाच्या चरित्र, कारण सर्व चरित्र असे आहेत, सर्व पूजा अशा आहेत की आताच्या काळात कोणीही तेवढ्या प्रकारचं करू शकलेलं नाही. म्हणून पहा तुम्ही, रामदत्ता राजा होता, त्यांनी स्वामींना अर्पण केले त्रिवेणी काही साधेक्षर जरतारी होती, किती भारी असणार. आता काही त्याचा मोल करता येईल नाही. म्हणून तो विचार आपल्याला जीवनामध्ये करावा लागेल. सार नेरा होता, महाळशिया वस्त्राची धारू. म्हाळसा म्हणजे ते मागचे झाला. म्हाळसा ही गदो नायकाच्या पत्नीचं नाव आहे. आणि तिने अर्पण केलेलं वस्त्र डबल आलं. माणसाच्या वस्त्राची, कोणतं वस्त्र अर्पण केलं तिने स्वामींना, आणि मालगंठीची पूजा स्वीकार केली. ते वस्त्र, ते आठवा. तिने स्वामींना किती सुंदर प्रकारचं वस्त्र अर्पण करा. म्हणजे मागच्या वेळेस कॉटनचं होतं, कशामध्ये आलं ते, कापसामध्ये आलं. आता कशात आलं, भोसल्यामध्ये आलं.
म्हणजे 2 वस्त्र दिलेले आहे. अर्थात तिने किती वस्त्र दिले स्वामींना? 2. पहिलं कॉटनचं दिलं प्युअर, आणि आता कशाचं दिलं? पोचल्याचं, दर तारीख मार्गावरून. म्हणून हे वस्त्रही माणसाच्या वस्त्राची त्या गदोनायकाच्या पत्नीने अर्पण केलेलं वस्त्र. हे जीवनात विचार जर आपण केले तर जगातल्या सर्व वस्तू आपल्याला न्यूनतम वाटतात, ज्या वस्तूमध्ये कोणताही रस वाटत नाही. आपल्याला भेटलं नाही, आपण आपल्या देवाला भेटलं ना, हा आपला मोठे. आपल्याला भेटो नको भेटो, पण आपला साधन दाता आपला राहून यांना पूजा केलेले काय मोठेपणा, त्यांच्या स्तुती केल्यानंतर त्याचे पाप नाश आहे का नाही? स्वामींच्या लीळा आठवल्यानंतर तुमच्या जीवनातल्या कर्माचा नाश होतो. अंबाजीने किती भारी वस्त्र असलं आणि त्याची जर स्तुती केली तर तुम्हाला काय होईल? दृष्ट पण झालं, पण नरक झाल्याशिवाय एखाद्या जीवाची रिचार्ज वगैरे केलं ते कमवणारच आहे ना, कुठून काढते ते? तुमच्याकडूनच काढतात तर तुम्हाला दाखवतात, तो प्रश्न वेगळा. पण तुम्ही जर त्याची स्तुती केली तर तुम्हाला नरक झाल्याशिवाय, आणि जीवाची स्तुती केली की काय होता? जीवाच्या स्तुतीने नरक होतात. म्हणून बाबांनो, हा विचार जीवनामध्ये कधीही डोळ्यासमोर आणायचा नाही. कोणतंही असो, तर उदाहरणार्थ आता गणेश चतुर्थी, पुढे नवरात्र येईल, मग गणेश चतुर्थीच्या मंडपामध्ये अनेक प्रकारचे डेकोरेशन राहतात, नवरात्रच्या मंडपामध्ये अनेक प्रकारचे डेकोरेशन राहतात. आम्ही पायाची पडत हो बा, आम्ही काय करतो? सांगत जा पुढे पटकन. काय करतो? डेकोरेशन पाहायला जातो, बरोबर आहे ना? आणि पायाने पडत. लक्षात ठेवा, एखाद्या देवतेचा उत्सव आहे, देवतेचा आनंद आहे, त्या प्रतिमेचे पूजन आहे, त्या प्रतिमेच्या ह्याच्यात आहे, त्याच्यामध्ये आपण गेलो, आपण परमेश्वराचे, आणि त्या या पायाने पडले पण तिच्या आनंदात सामील झाले, म्हणजे तुमचा परमेश्वराचा विश्वास एक दिवशी विकल्पाला गेल्याशिवाय राहणार. 100%, 101%, 1001% तुम्ही विकल्पाला जासा. काय होईल? हळूहळू तुमची या धर्मावरची बुद्धी कमी. बरेच लोक काय करतात, त्याचं खातात उद्देशी लोक खातात. त्याच्यामुळे फरक काय पडला? प्रसाद सेवा बाजूला गेली हो, प्रसाद सेवाल्यांना माहितच नाही, पण देवपूजा वगैरे याच्यामध्ये रस राहिला नाही. धर्मापासून कोणत्या गोष्टीत एखादी चांगली क्रिया जाऊद्यात, त्यांना काय काम आहे ते करतच राहतात. प्रति लागली त्या गोवाला काय काम आहे ते बरोबर. हे जे बुद्धी येते उपदेशी माणसाला हे येणं, त्याच्यामध्ये प्रामुख्याने माणसं जास्त. तुम्ही हाव म्हणा का? आमचा अनुभव आम्ही सांगतो, याच्यामध्ये प्रामुख्याने माणसं जास्त. कारण माणसांच्या बुद्ध्या त्याच्याने काय झाल्या? दूर गेल्या, धर्मापासून दूर गेले. त्यांना धर्मामध्ये रस वाटत नाही. त्याला कारण हे आहे की अशा पद्धतीने वर्णन केल्यानंतर त्याच्यामध्ये रममान होणं. बाबा, वर्णन करायचं तर परमेश्वराच्या कोणत्याही पूजेचं वर्णन करा, डोळ्यासमोर आणा, ती नक्कीच तुम्हाला धर्माला आरूढ होईल. म्हणून ते तुम्हाला त्यांनी सांगितलं, शिरोदुखा फुटा, सारनेरा फुटा, माळच्या वस्त्राची गरुड नीळ दुती. गोविंद प्रभू बाबाचा आहे. न्याय भारती नावाचे 500 संन्यासी जवळपास आले. लोक चालली भेटायला. आपले सुद्धा प्रदीप मिश्रा
आला जळगावला. इतके उपदेशी लोक गेले, चंद्राचंद्रित मेले हो, पण गेले नाही. तशा प्रकारचे न्याय भारती त्या काळात. त्याच्यापेक्षा विद्वान होते ते, आता तर काही विद्वान असतील. ते संन्यासी जवळपास आले. रुद्रपूरचे काही महाजन होते, ते भेटायला गेले. गावगावचे लोक जायला लागले. मग ते महाजन एकदा त्या न्याय भारतीच्या समोर बसले. म्हणे आमची अशी इच्छा आहे, तुम्ही आमच्या रुद्रपूरला यावं. ते म्हणतात आम्ही येऊ, पण खाली नियम आणि अटी. आमच्या अटी आहे काही. अट काय? तुमच्या गावात असलेले गोविंद प्रभू ते काय करतात, तिकडचं तिकडं करतात, तिकडचं त्याला काय म्हणतात, स्पृश्य अस्पृश्य करतात. कधी मातंगाच्या घरी जातात, कधी ब्राह्मणाच्या घरी जातात, कुठं जातात. हे आम्हाला पटणार, हे आम्ही याच्या विरुद्ध आहे. तुम्ही जर त्यांना बंधन टाकलं तर आम्ही तुमच्या रुद्रपूरला येऊ. किती मोठा फेज झाला. ते महाजन म्हणतात सर्व काही सांगा, पण ते आम्हाला जमणार. ते रावण कोणाचं ऐकत, रावणच आहे. पण त्यांना बंधन आणणारा या जगात तुम्हीच काय 81 कोटी 1.25 देवता आहे, त्या सुद्धा त्यांना बंधन आणू शकत नाही. तो परमेश्वर कोण आहे? तो सगळ्या देवतेच्या पलीकडचा परमेश्वर आहे. त्याच्यावर कोणी बंधन आणावं? आम्ही आणू शकत नाही. कॅन्सल झालं. पण त्यांनी काय केलं, त्यांच्या लीळा ऐकल्या. सामर्थ्यवान पुरुष आहे, जायला पाहिजे भेटीला, म्हणून निरोप पाठवला. आम्ही येऊ म्हणे भेटी. ते न्याय भारती उद्धव. तेव्हा स्वामींनी गरुड नीळ दुती हे धारण केले. नीळ म्हणजे निळ्या रंगाची, गरुडासारखी असलेली दुती म्हणजे वस्त्र स्वामींनी धारण करून राजमठात बसलेले होते. त्या वस्त्राच्या माध्यमातून श्रीमूर्ती अतिशय काय होती, सुंदर दिसत होती. न्यायभरती स्वामींच्या जवळ बसले. 500 किती होते? कर्मरातीचे अतिशय विद्वान बसलेले आहेत. श्री प्रभू बाबांकडे पाहत बसले. आतापर्यंत आयुष्यात अशा मूर्ती पाहिलेल्या नाही. अशा प्रकारची देहावर अनवस्था असलेली, इतकी देहामध्ये सुंदरता असली. कदाचित श्री प्रभू बाबांची मूर्ती दिसायला शरीराच्या मानाने कुरूप असेल, पण आतमधलं सौंदर्य ते कापी नाही, कोणाजवळच नाही. त्या मूर्तीमधलं सौंदर्य ते कोणाजवळच नाही. म्हणून ते 500 संन्यासी भांबावून गेले. आमचे श्री प्रभू बाबा म्हणतात, अरे बोला काही. आमच्या नागदेवाला म्हणतात, नागदेवा कर यांना उत्तर दे, काय पाहिजे यांच्याकडे काय ते शोध घे. नागदेवाचार्य म्हणतो, माईन भट्टाला बोलव. माईन भट्ट म्हणतो, नाही तुम्ही स्वामींच्या काळात इतके सुंदर बोलले, आता मला तुमच्यासारखं सुंदर बोलता येणार? तर नागदेव म्हणतात, ते त्याच काळी होतं. आमची हवा फक्त स्वामींची स्थिती दिलेली होती म्हणून होती. आज तुम्ही जे संकट काय करता निवारण करू शकता. आणि माईन भट्टांनी चर्चा सुंदर सोपा सरळ प्रश्न विचारलेला आहे. ते गरुड नीळ दुटी धारण केलेला जो श्री प्रभू अवतार त्या ठिकाणी बसलेला आहे. तर माईन भट्टांनी प्रश्न केला त्यांना, जीवन मुक्त तो कैसा?
जीवनभक्त कोण आहे या जगात? पाचशे संन्यासी आतापर्यंत अहंकाराने डगमगत होते. आतापर्यंत त्यांना असं वाटत होतं की आम्ही म्हणजे खूप हुशार आहे. पण त्यांनी श्री प्रभुबाबाकडे बोट दाखवलं. जीवनमुक्त तो हा परमेश्वर आहे आणि त्याने आहे भारतीला वेद दिला. म्हणून मानवा पंथाचं तत्वज्ञान, मानवा पंथाचा जो अवतार आहे, असे कितीतरी लोक प्रतिकूल असलेले त्यांच्या संबंधाने काय झाले, अनुकूल झालेले. आणि तत्वज्ञानामध्ये मानवाचं तत्वज्ञान कोणत्या संप्रदायामध्ये सापडणार? अन्यत्र आती ते ईश्वरी आती, ईश्वरी आती ते अन्यत्र. म्हणून मानवा पंथाचा जो विद्वान माणूस आहे तो अन्य राठीला बोलू देणार नाही. फक्त अन्य राठीचं काय आहे, मेरी सुनो. फक्त काय आहे, मेरी सुनो. जेव्हा मेरी सुनो असते तेव्हा चर्चा होत नसते, दोन्हीकडून एकमेकाची सुनल्या नाही. माईन भट्ट आणि स्वामी चक्रांत झालेलं चर्चा दोन्ही तरुप झाल्यानंतर माईन भट्ट स्वामी चक्रांच्या चरणी नतमस्तक झाला. म्हणजे माईन भट्ट 6 शास्त्राचा विद्वान असलेला, त्याला सुद्धा परमेश्वराचं ज्ञान मिळालं नाही. पण परमेश्वराच्या एका प्रश्नामध्ये तो काय झाला, थंडावून गेला आणि परमेश्वराने त्याला पूर्वी प्रकरण निर्माण टाकलं. म्हणून गरुडाने अशा प्रकारचं गोविंद प्रभू बाबा बोलत नव्हते. गोविंद प्रभू बाबांनी कधीच कोणाला तत्वज्ञान सांगितलेलं, पण न बोलणारा अवतारांनी जे अद्भुत कार्य केलेलं आहे त्या कार्याची सीमा कुठंच नाही. काय काय केलं नाही गोविंद प्रभू बाबांनी सांगितलं. बोलले काहीच नाही, पण काय केलं नाही. त्या रुद्रपूरमध्ये अनेक प्रकारच्या देवी देवता होत्या आणि हे लोक देवी देवतेची पूजा करायचे. आमच्या राहुल्याला वाटलं नको, हे आमच्या संविधानी राहतात आणि इतर देवतेची भक्ती करतात म्हणून प्रत्येक देवतेला संबंध देऊन टाकत. रुद्रपूरच्या प्रत्येक प्रतिमेला संबंध देण्याचं कारण ऐका नाही, पोटफोड्या पार्वती, बापफोड्या गणपती, पोळ्याचा ऐका नाही. रुद्रपूरला तुम्ही जातात ना, त्याला नमस्कार करतात. कोणती देवी, कोल्हारी देवी, ऐका नाही. अशा सर्व रुद्रपूरचे जेवढं दैवत आहे त्याला गोविंद प्रभू बाबांनी स्पर्श करून टाकलं. काय केलं नाही, बोलून नाही केलं, बोलण्याचं कामच पडू दिलं नाही, ज्ञान देण्याचं कामच पडू दिलं नाही. पण कृती महत्वाची, जे कृती केली ना त्या कृतीला जोड कोणाची नाही. आणि त्या माध्यमातून आमच्या गोविंद प्रभू बाबांनी असे कार्य केलेले आहेत. ते गरुडने निवडी होते. या गोविंद प्रभू बाबाचे वस्त्र आपल्याला आठवणं गरजेचं आहे. या पाटा वा वस्त्र संबंध याच्यापेक्षा आणि काही असतील, याच्यापेक्षा आणि काही असतील नाही असतील नसतील. परंतु जेवढे यांना कळाले तेवढे वायदेव असं केलेली प्रसाद सेवा यांना जेवढं वाटलं तेवढं पाटावर वस्त्र आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला. हिरा नसली तरी त्या वस्त्राचं ध्यान आपण करू शकतो. ते वस्त्र असं असावं, अशा काठाचं असावं आणि असं गोविंद प्रभू बाबाच्या ठिकाणी अर्पण केलेलं असावं, हेही आठवणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून या पाटावर जेवढे पाटावर जे दरतारी रेशमी जे काही भारी प्रकारचे असतील त्या काळातले त्या वस्त्रात ज्या ज्या अवताराचा आमच्या स्वामींचा असो का गोविंद प्रभू दोन अवताराचा संबंध झालेला आहे. आता जर तुम्ही असं म्हटलं असतं तर दत्तात्रय महाराज दररोज कुठे येतात, पांचाळेश्वर आणि दररोज शेर लागते, दररोज गलप राहतात पांचाळेश्वरला, त्याच्यावर भोजन करतात. दररोजचा गलप परमेश्वराच्या संबंधाने पवित्र व्हायला पाहिजे होते. किती प्रसाद झाले असते मानवावर.
आहे ना, दत्ताचे उद्या ओट्यावर बसत असतील ना, ओट्यावर जेवण करत असतील, माहूरला ते जे गाय टाकतात त्याच्यावर निद्रा करत असतील, मग ते वंदनीय का नाही? प्रत्यक्ष येतात ना, असं तर काही नाही अप्रत्यक्ष येतात. प्रत्यक्ष दत्तात्रय प्रभू आजही त्या ठिकाणी भोजन करतात, आजही त्या ठिकाणी निद्रा करतात. परंतु देवानी सांगितलेला आहे अदृष्ट रूपाने झालेला संबंध. हा संबंध कसा आहे? अदृष्ट रूपाने. आणि हे प्रत्यक्ष संबंध झालेला आहे. आणि प्रत्यक्ष झालेले संबंधाचे आपल्या परंपरेत देवाने सांगितलेले दिलेले आहेत, म्हणून आपण ते वंदनीय करतो. कारण दत्तात्रय प्रभू येतात कोणाला दिसले? माहूरलाही जातात कोणाला दिसले? अदृष्ट वसाने जे येतो अवतार, त्या अदृष्ट वसाचा संबंध धरला जात नाही. तिथं शक्तीचा निक्षेप होत नाही. वस्तू संबंधे शक्ती निक्षेप असं देवाचं सूत्र आहे. वस्तू म्हणजे ईश्वर, ईश्वराचा संबंध ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी स्वरूपाचा संबंध प्रत्यक्ष झाला, त्याला ते आपल्याला वंदनीय आहे. म्हणून ते वस्त्र हे मानवाबद्दल चालत आले. दत्तात्रय प्रभू बाबाचं नाही आलं, श्रीकृष्ण महाराजाचं नाही आलं, का चक्रपाणी अवताराचं नाही आलं. फक्त राहुल आणि आमचे स्वामी दोनच अवताराच्या पाटा उभा तेवढेही जरतारी वस्त्र संबंधात माझी दंडवत. अशा वस्त्राला, ज्या ज्या वस्त्राला माझं काय आहे दंडवत, मी त्याला नतमस्तक होऊन दंडवत करतो. असं जर केलं तर हे साध्य योग्यतेपर्यंत कळेल. मागच्या काल वैशालीबाईंनी प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर हे आहे की केलं सर्वदा आपण वंदन करतो. फक्त वंदन करण्याची पद्धत कशी असावी? अंतःकरणपूर्वक असावी. अंतःकरणपूर्वक असून आठव सुद्धा असावा. आपण एखादी लीला आठवतोय, एखादी प्रसाद सेवा आठवतोय, सकाळी उठलेलं प्रसाद सेवा आठवतोय, आठवता आठवता बालगंठीचा अवसर समोर आलेला आहे, बालगंठीची लीला आठवता आठवता पोरगा उठलाच नाही, घरातला पोरगा उठला, ऐकता का त्या पोराला उठून द्या. मालगंठीच्या लीळेमध्ये दुसरी लीळा येऊन का ते कॉम्पन करायलाच टाकी भरून चालली. कशाची लीळा होती? मालगंठी. आता खरंच सांगा तुम्ही, ते लीळा तुमच्या लेखी लागेल का? तुमचं लक्ष कुठं होत? ध्यान करणं खूप कठीण आहे, स्मरण करणं खूप कठीण आहे असं वाटतं आपल्याला. आपण डोळे झाकले म्हणून खूप चिंतन केलं असं नाही, किती पट आपलं मन त्या परमेश्वराच्या ठिकाणी लागलं हे महत्वाचं. डोळे उघडे ठेवा, नाहीतर डोळे बंद करा, पण किती पट तुमचं ध्यान परमेश्वराच्या चरणी, ती लीळा आठवताना जो आपला वेळ आपण परमेश्वराला सकाळी अर्धा तास देतो, तेव्हा कोणताच घरातला विचार करायचा नाही. या प्रसाद सेवा आठवताना कोणताच विचार करायचा नाही, मी आणि माझा. एवढा अर्धा तास तुम्ही त्याग करून पहा. मला वाटतं नक्कीच तुम्ही तुमच्या ज्या साध्य आहे त्या मार्गाला यशस्वी व्हाल. परंतु नेमकं आपलं उलट होऊन जातो. म्हणून आपण बाबांनो जेव्हाही जे करायचं अर्धा तास करा जीवनात, 20 मिनिटं करा, पण 1 तास करा, पण जे करसा ते कसं करा? देव माझा मी देवाचा, ऐशा परी हो देव का देवपती. अशा पद्धतीने हे जर प्रत्येक लीळा आठवली, होतं का नाही तुमचं असं आठवताना? स्वाभाविक होतं, त्याला काही स्फुरावं लागत नाही. अरे आपण देवाचं स्मरण करतोय आणि असं करता करता आपण कसं बोलावं हे काही आपल्याला सुधरत नाही, पण ऑटोमॅटिक ती क्रिया आपल्याकडून होऊनच जाते. कारण आपला वेळ देवापेक्षा प्रपंचामध्ये अतिशय जास्त आहे. देवानी सांगितलं जाईल, तेथून ते तुला प्रपंची जडेल, तेथून ते तुला ईश्वरी जडेल. जितका जितका तुम्ही प्रपंचाच्या माध्यमातून जडणार, तितका तितका ईश्वराच्या माध्यमातून
दूर जाणार. म्हणून कमीत कमी 20 मिनिटं 25 मिनिटं फक्त असं समजा की देव माझा काही झालं तरी चालेल, भूकंप झाला तरी चालेल, देव तुम्हाला वाचवे. देव आहे ना समोर. काय देवाच्या हातात नाही? काय जगातलं वस्तू देवाच्या हातात नाही? आपण कदाचित परमेश्वराची प्रसाद सेवा आठवतो, लीळा आठवतो, गाडीवर प्रवास करतो, पण तुम्ही म्हणतात की आम्ही गाडीवर स्मरण करताना सुद्धा आमचा ऍक्सिडेंट झाला. मला तरी वाटत नाही असं होईल. ही लीळा याच्यातली मूर्ती आठवताना गाडीवर तुम्ही जर आठवत आहे तर पुढच्याची धडक होईल असं मला तरी वाटत. नेमकं काय होतं? लीळा आठवण्याचे बंद होणं आणि समोरच्याचा घात होणं. हे होतं का नाही? कधी 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 काय होतं, आपण लीळा आठवतो पण आपल्याला एखाद्या मंगल कार्यात जायचं किंवा गाडीवर बसतो तेव्हा ती लीळा दुसरीच चालू. त्या मंगल कार्यात ते आले आपल्याला कुठे बसावं लागेल, कुठं थांबावं लागेल, अशा वेळेस कुठं दडपून देतो. कोणाची चुकी आहे? परमेश्वरावर दोष नाही. नामाचं एवढे सामर्थ्य आहे की नाम येते विघ्न आधी आणि या लीळा तारू शकणार नाही, हे प्रसाद सेवा तारू शकणार नाही. अवश्य तारेल, पण तेवढी आपली पोहोच तिथपर्यंत असायला अत्यंत गरजेचं आहे. आणि ती पोहोच जर आपली तिथपर्यंत असली तरच आपण जीवनामध्ये जे काय आहे ते चांगलं करू. परमेश्वराचं जे भक्ती करतो या भक्तीच्या माध्यमातून आपण कधीच देवाला विनंती करायची नाही की प्रपंचातलं माझ्यावर आलेलं विघ्न दूर कर. तुम्ही प्रपंचाचा विचार न करता परमेश्वराची भक्ती करा. परमेश्वराला कळत नाही का तुमच्यावर विघ्न? परमेश्वर अज्ञान आहे. तुम्ही परमेश्वराचं चिंतन करा, परमेश्वराची भक्ती करा. येणारं विघ्न आपोआप तुम्हाला समजणार नाही. ते काय होईल? निघून जाईल. प्रसाद सेवा फक्त करण्याची मनापासून अत्यंत गरज. बाबा विचार नाव विचारच नाही मी तुमच्या. तर विकल्पाचा दोष. मी काय सांगितले? विकल्पाचा दोष. स्थान कुठं आहे? असू द्या ना, पण समोर काय? वंदन कोणाला केलं? स्वामी चक्रधारीची मूर्ती आहे मार्बलची आणि तिला गंध लावला. मूर्ती कोणाची आहे? मार्बलची. तिला गंध लावला, पुष्प वाहिलं. काय येईल? काय येईल? विकल्प होईल. हे तृतीया संबंध गेले ते तुले ओटे गोटे आज करून नमस्करणीय केला असं देवानी सांगितलं नाही. हे तृतीया संबंध गेले ते तुले ओटे गोटे व्हिडिओ पाहून नमस्करणीय केला नक्कीच लागलं असतं. बिलकुल विकल्पाचा दोष. फक्त पाहून घ्यायला काही हरकत नाही, पण वंदन करायचं पाहायला काही हरकत नाही. हात नाही तो हात जोडला म्हणजे मोबाईलला जोडला. तो कशाला जोडला? मोबाईल. विकल्पाचा अधिकार आहे. ते पाहू शकता कोणत्या गावाला कोणतं स्थान आहे, कसं आहे. फक्त पहा. तिथं जाऊन नमस्कार करून त्याच्या लीळा आठवा. कोणते अंत पडेल. हो पहा ना. पाहायला काय मी पाहायला कोणपंथी केली का? अवश्य पहा, पण हात जोडून. हात जोडणं म्हणजे कोणाला नमस्कार करणं? मोबाईलला वंदन करणं. समोर काय? मग मी तर म्हटलं स्वामी चक्रांची मूर्ती मार्बलची आणून देतो, त्याची पूजा कर. स्वामींची मूर्ती नाही करणार. संबंधाने पवित्र आले नाही. ते स्थान आहे पण समोर काय आहे? मोबाईल आहे. वंदन कोणाला केलं? हे तर असं झालं. एकाने प्रश्न विचारला मला, बाबा श्रीकृष्णार्पण केलं की काही? मग मी काय करतो म्हणे, मांसाहारी हॉटेलमध्ये जातो, श्रीकृष्णार्पण करून घेतो.
काय अर्थ नाही, कृष्णार्पण केलं मी. बसवा. मी काय म्हणतो, एक संस्कार कमी झाले, एक संस्कार कमी झाले. दुसरी गोष्ट, कोणत्याही भक्तीच्या माध्यमातून काहीही खातात ते बुद्धीवर परिणाम अवश्य होतो. लक्षात ठेवा, बुद्धीवर दुसऱ्या कर्मराजीच्या कोणत्याही क्रियेचा तुम्ही स्वीकार केला, भजन केलं, खाल्लं की त्याचा बुद्धीवर ईश्वराच्या धर्माला विरोध होतो. आणि विरोध झाला की ईश्वर धर्मापासून तो दूर होतो. हे कारण, दुसरं कोणतंच कारण नाही, बिलकुल कारण नाही दुसरं. याच्याने जास्त वाया चालले.